नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील दादा यांच्या घरी, म्हणजेच महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान धनाजी पाटील काका यांच्या घरी आपण आलेलो आहोत। आणि शिवनेरी शिव जन्म उत्सव या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे। खूप आवाढव्य असा आपणाला हा शिव जन्म उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर चला मग आता आपण शिवनेरी गडावरील शिवजन्म उत्सव आपण पाहतोय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म उत्सव सोहळा अतिशय सुंदररित्या पैलवान धनाजी पाटील काका यांच्या घरी साकारलेला आज आपल्याला पाहायला मिळतोय। तर चला पाहूया। या ठिकाणी आपल्याला मर्द मराठी मावळे यांचा पहारा पाहायला मिळतोय गडावरती। त्याचबरोबर या ठिकाणी जिरेटोप, त्याचबरोबर तलवार, ढाली आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे पाहायला मिळत आहेत। आणि सिंहासनावर विराजमान झालेले असे हे गणराय आपण पाहतोय। महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील दादा यांच्या घरातील हा देखावा पैलवान धनाजी पाटील काका यांच्या घरातील हा देखावा आपण पाहतोय। सुंदर असा आवाढव्य देखावा या ठिकाणी त्यांनी साकारलेला आपणाला दिसत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रमाता जिजामाता, त्याचबरोबर सर्व राष्ट्रमाता या ठिकाणी शिवरायांना झोका देत असताना आपण पाहतोय। मराठा साम्राज्याचे रत्न नामकरण सोहळा, सुंदर असा देखावा आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतोय पैलवान धनाजी पाटील काका यांच्या घरी। शिव जन्म उत्सव महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा जन्म उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा होताना या ठिकाणी आज आपणाला दिसतोय। मंडळी, आता आपण आलेलो आहोत संभाजी पाटील यांच्या घरी, म्हणजेच वरद पाटील यांच्या घरी आलेलो आहोत। आणि सुंदर असं त्यांनी गणरायाचं डेकोरेशन बनवलेलं आपल्याला दिसतंय। झाड बनवलेलं आहे आणि झाडाच्या खाली गणपतीराया विराजमान झालेले आहेत कट्ट्यावरती। त्याचबरोबर या ठिकाणी गौराई माता सुद्धा अतिशय सुंदर अशा त्यांनी बसवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक गौराई माता महादेव यांचे शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि दुसरी गौराई माता तुळशी वृंदावनची पूजा करताना आपल्याला दिसत आहे। आणि सुंदर अशी त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आपल्याला दिसते। धनधान्य, त्याचबरोबर फराळाचं साहित्य, त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या घरामध्ये जे काय असते त्याचं भरभरून या गौराई मातानं आशीर्वाद द्यावा आणि आपल्या शेतामध्ये पिकावं यासाठी धान्यानं भरलेले हे आपण पाहतोय। सुंदर असं डेकोरेशन संभाजी पाटील म्हणजेच आपला वरद यांच्या घरी बनवलेला आपण पाहतोय। भक्तिसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। आणि ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा।
तर मंडळी कसं वाटलं डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत सचिन आबा यांच्या घरी, म्हणजेच सचिन सुरेंदर पवार, लाला पवार यांच्या घरी आलेलो आहोत. आणि आपण पाहतोय की सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे विठ्ठलाचं गणरायाच्या पाठीमागे. आणि समोर आपण पाहतोय की गौराई लक्ष्मी, एक लक्ष्मी माता त्यांनी या ठिकाणी बनवलेले आपणाला दिसत आहे. धनलक्ष्मी, लक्ष्मी माता. आणि एक गौराई आपणाला तुळशी वृंदावनला ची पूजा करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर गौराईचे फराळाचं सर्व साहित्याची मांडणी सुंदर अशी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. तर मंडळी कसं वाटतंय डेकोरेशन नक्की कमेंटमध्ये सांगत राहा. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत महादेव पाटील म्हणजेच राजू नाना यांच्या रानातल्या घरी आलोय, दिप्या नानांच्या घरी. आपण बघतोय की विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्यांनी गणरायाच्या पाठीमागे अतिशय सुंदर अशी बनवलेली दिसते आपणाला. रामकृष्ण हरी. त्याचबरोबर समोर गौराई माता, सुरेख अशा गौराई माता आपणाला दिसत आहेत. सुंदर असं गौराईच्या फराळाचं साहित्य याची मांडणी केलेली आपणाला दिसते.